या देशात म्युन्सिपाल्टीत नोकरी करणारा शिपाई सुद्धा 12वी पास लागतो, पण राज्याची धुरा सांभाळणाऱ्या राजकारण्यांना शिक्षणाची अट नाही. नाही 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 मी साक्षर निरक्षर या वादात जात नाहीये, पण एके ठिकाणी साक्षरतेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे निरक्षर उमेदवाराला लोकशाहीच्या नावाखाली सूट द्यायची. या सगळ्याची चीड न येण्या इतके शून्य आहोत का आपण? राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा हे आपण मान्यच केलेलं आहे, पण राजकारण हा बदमाशांचा अड्डा कोणामुळे झाला याचा कधी विचार केलाय? राजकारणी चोर, लाचखाऊ, भ्रष्टाचारी, उन्मत्त असं आपणच ओरडणार आणि पुन्हा पुढल्या खेपेला आपणच त्यांना निवडून देणार. आम्ही नाही हो, आम्ही मतदान करायला कधी सोडून दिलंय. म्हणूनच तुम्ही जबाबदार आहात आजच्या राजकीय स्थितीला. निवडणुकीची सुट्टी तुम्ही हॉलिडे म्हणून साजरी करता आणि त्याचा फायदा घेऊन हे राजकारणी पैसे आणि बोगस मतांच्या जीवावर पुन्हा 5 वर्ष आपल्याला लुबाडायला मोकळे होतात.